नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही? बरे आहेत ना? चला तर मग सुरुवात करूया नवीन दिवसाची नवीन सुरुवात. फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना गुड इव्हनिंग. मित्रांनो, मला या टायमाला मित्रांनो आता वाजलेले आहेत 5 आणि मला लागलेली भूक आणि मी खाते चिवडा. तर या तुम्ही पण चिवडा खायला. मित्रांनो, सगळ्यांच्या घरी दिवाळीच्या टायमाला फराळाचं काही ना काही बनवलेलंच असतं. तर ते तर सगळ्यांनाच माहिती आहे. मित्रांनो, आता वाजलेले आहेत 5 आणि मला लागलेली आहे भूक आणि त्याच्यामुळे आता मी खाते चिवडा, जो दिवाळीच्या टायमाला बनवलेला होता आणि तो अजून पण आमच्याकडे आहे. प्रत्येकजण दिवाळीच्या टायमाला फराळाचं काही ना काही बनवत असतं. आमच्याही घरी बनवलेला होता. तर आम्ही सगळे दिवाळीच्या टायमाला गावाला चालले गेलो होतो. तर चिवडा आमचा उरलेला आहे. मित्रांनो, माझं 1 वर्षाचं लहान बाळ आहे आणि ते दूध पितं. त्याच्यामुळे मला केव्हाही भूक लागून जाते. तर मग ना मित्रांनो, मी दिवसभर काही ना काही खात राहते. आता मग आमच्याकडे दिवाळीचं चिवडा उरलेला होता, त्याच्यामुळे मी आता चिवडा खात आहे. आणि मित्रांनो, तुमच्याही घरी दिवाळीचं काही ना काही उरलेलं असेलच, तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. मित्रांनो, पाहिलं ना, साई दिवसभर नुसता पसारा करत राहतो आणि एकतर माझा जीव आवरून थकून जातो आणि त्याचं नुसतं इकडे गेला का तिकडे गेला का पसारा राहतो. आता पाहिलं ना तुम्ही, ते घडी करून ठेवलेले कपडे कसे खाली पाडून दिले त्यांनी. असाच करतो दिवसभर. तो झोपलेला असेल ना तर शांतता राहते घरामध्ये, नाहीतर अजिबात नाही. मित्रांनो, साईचं कामच आहे पसारा करणं. आता पसारा करून ते कपडे खाली टाकले आणि तिकडच्या घरात पळून गेला आजीबाबांकडे. म्हणजे त्याला कोणी काय बोलणार नाही, इतका हुशार आहे तो. आता हे परत आलेला आहे तो. मित्रांनो, हा बघा आलेला आहे कार्टून, नुसता पसारा करतो. का बरं पसारा केला रे? मी कपडे घडी करून ठेवलेले होते ना, तू का बरं पसारा केला? सांग बरं, यांना सांग. नाटके बघा त्याचे. मित्रांनो, मी चिवडा खाते तर त्याला पण चिवडा पाहिजे खायला. हा पा, चिवडा खाण्यासाठी कसा रडतोय. तिखट चिवडा. हे घे, तुला चिवडा पाहिजे ना, धर. चिवडा तिखट आहे तरी पण तो खातोय. हे घे, मम्मा प्यायचा. मित्रांनो, चिवडा खाऊन झालेला आहे आणि पाणी पण पिऊन झालेलं आहे. त्याच्यामुळे आता मला चांगलं वाटतंय. जर मला भूक लागलेली असेल आणि काहीच खाल्लं नाही तर मला एकदम कसं तरी होतं. त्याच्यामुळे आता चिवडा खाऊन मला चांगलं वाटतंय. मला जर भूक लागलेली असेल तर मी दिवसभर काही ना काही खातच राहते.
आणि मित्रांनो, आता मी व्हिडिओ इथंच स्टॉप करते आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कारण मी आता स्वयंपाक करणार आहे आणि स्वयंपाक करता करता मला व्हिडिओ ब्लॉग करता जमणार नाही, त्याच्यामुळे चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा.